नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.3 यातील फिफ्थ क्वेश्चन. या फिफ्थ क्वेश्चनमध्ये 10 सब क्वेश्चन्स आहेत. एक एक करून आपल्याला सर्व सॉल्व करायचे आहेत. त्यापैकी फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. पहा, येथे आपल्याला प्रूफ करायचं आहे dy/dx = -y² x². पहा, सोल्युशन किंवा प्रूफ दिलेलं काय आहे, log of x + y = log of xy. पहा, येथे x आणि y चा मल्टिप्लिकेशन आहे, येथे लॉग आहे म्हणजे हा आपण लॉग सेपरेट करू शकतो. प्लस p येथे कॉन्स्टंट आहे. पहा, ॲडिशन आहे परंतु येथे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण लॉगची ॲडिशन करू शकतो. हे log of x + y ॲज इट इज = log x प्लस log y आणि प्लस हा p कॉन्स्टंट आहे. पहा, x + yला आपल्याला सेपरेट करता येत नाही, log x + log y, परंतु येथे मल्टिप्लिकेशन असेल तर असं आपण लिहू शकतो. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. याची डेरिव्हेटिव्ह 1/log आहे, 1 फंक्शन x + y. पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1, परंतु yची dy/dx. पहा, यापूर्वीचे सर्व क्वेश्चन सॉल्व करा 1 to 4. त्यामध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट आलेले आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करत आहोत, त्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट डिटेलमध्ये येथे सांगण्याची गरज नाही आहे. दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहोत. याची डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे. log xची डेरिव्हेटिव्ह 1/x आणि log yची डेरिव्हेटिव्ह 1/y × dy/dx. लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/y आणि yची dy/dx आणि प्लस p हा कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर आहे. देअरफोर पहा, ब्रॅकेटमध्ये dy/dx आहे. आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपण या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 1 × ही टर्म म्हणजे 1/x + y प्लस 1/x + y × dy/dx. या टर्मने आपण हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केलेला आहे. बरोबर आहे. हे 1/x प्लस 1/y × dy/dx प्लस 0 लिहिण्याची गरज नाही. देअरफोर आता dy/dxच्या टर्म एका साईडला पास करू आपण. 1/x + y हे सर्व आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे. हे मायनसमध्ये येतील 1/y dy/dx. विदाउट dy/dx टर्म या साईडला पास करू. इकडे 1/x आणि ही टर्म मायनसमध्ये येईल, इकडे प्लसमध्ये आहे म्हणजे -1/x + y. येथे आता dy/dx कॉमन काढू आपण. देअरफोर dy/dx कॉमन काढल्यानंतर येथे 1/x + y राहील. हे मायनस साईन 1/y = येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × x + y म्हणजे x + y. हे मायनस साईन आणि x -x या दोघांचा मल्टिप्लिकेशन x × x + y. येथे दोन टर्म असल्यामुळे आपण ब्रॅकेट केलेला आहे, कारण या दोघांचा मल्टिप्लिकेशन. आता येथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. देअरफोर dy/dx येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन y मायनस असल्यामुळे या दोन्ही टर्म मायनसमध्ये होतील. बरोबर आहे. y -x - y अपॉन या दोघांचा मल्टिप्लिकेशन y × x + y = -x आणि +x कॅन्सल होईल म्हणजे y/x + y, y/x आणि x + y याप्रमाणे. -y आणि +y पण कॅन्सल होईल. बरोबर आहे. देअरफोर dy/dx येथे काय राहील -x. पहा, इकडे x + y, इकडे x + y आहे. हा ब्रॅकेट सारखाच आहे, कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे -x/y राहणार आहे y/x. देअरफोर आपल्याला dy/dx ही व्हॅल्यू काय दाखवायची आहे, एवढी दाखवायची आहे. त्यासाठी ही टर्म त्या साईडला पास करू. y/x
वाय वर जाईल आणि एक्स खाली येईल, बरोबर आहे. हे मायनस साईन म्हणजे मायनस एक्स. देअरफॉर dy बाय dx. पहा डिनोमिनेटरमध्ये मायनस साईन आहे, आपण सेंटरमध्ये लिहू शकतो y इंटू वाय वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन सेकंड सोल्युशन. येथे आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू ही दाखवायची आहे. सोल्युशन पहा दिलेलं काय आहे, लॉग बेस 10 आहे आणि एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब ही व्हॅल्यू इक्वल टू 2 आहे. पहा हा लॉग कॅन्सल करायचा आपल्याला, म्हणजे फक्त एवढीच टर्म आपल्याला राहिली पाहिजे. हा लॉग कॅन्सल कसा करता येईल. पहा सपोज बेस ए असेल, येथे बीचा लॉग बेस ए असेल, सपोज सी याप्रमाणे असेल. येथे काय आहे, येथे बेस 10 आहे, येथे ए आहे. बी म्हणजे येथे एवढी टर्म आहे, बरोबर आहे. 2 म्हणजे येथे सी आहे सपोज. तर आता आपण असं लिहू शकतो, हा बी इक्वल टू हा जो बेस आहे या इक्वल टू साईन इकडे जो नंबर आहे त्याचा बेस होईल, म्हणजे ए याप्रमाणे हा बेस याचा बेस होणार आहे. हा लॉग आता कॅन्सल होईल याप्रमाणे. त्याप्रमाणे काय होईल, देअरफॉर हा लॉग कॅन्सल केला आपण, हा बेस कॅन्सल केला, तर हा बेस आता हा बेस 2ला येणार आहे, म्हणजे 10 आणि याचा पॉवर 2चा बेस 10 होईल याप्रमाणे. हा 10 याचा बेस होणार आहे आणि हा लॉग कॅन्सल होईल याप्रमाणे. ही टर्म कॅन्सल केली तर येथे काय राहील, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू हा जो बेस आहे 10 म्हणजे 2चा बेस 10 होईल, म्हणजे 10चा स्क्वेअर याप्रमाणे. पहा 10चा स्क्वेअर 100. देअरफॉर म्हणजे आपल्याला काय मिळत आहे, आता किती सिंपल होईल पहा, प्लस वाय क्यूब इक्वल टू 10चा स्क्वेअर 100. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे मायनस 99 अपॉन 101. तर आता आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इक्वल टू पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन 100ने मल्टिप्लाय होतील दोन्ही टर्म, बरोबर आहे. म्हणजे 100 एक्स क्यूब आणि प्लस 100 वाय क्यूब. देअरफॉर पहा एक्सच्या टर्म या साईडला, वायच्या टर्म त्या साईडला करू आपण, किंवा वायच्या इकडे करू आपण. आपल्याला dy बाय dx पाहिजे, म्हणजे वाय क्यूब ही टर्म या साईडला आणली तर मायनस 100 वाय क्यूब होईल, बरोबर आहे. इकडे 100 एक्स क्यूब आहेत, हे इकडे मायनसमध्ये येतील, मायनस एक्स क्यूब. देअरफॉर दोघांची ॲडिशन होईल आणि साईन मायनस येणार आहे. 100 टाइम्स आहेत आणि हे 1 टाइम्स आहेत, म्हणजे दोघांची ॲडिशन 101 वाय क्यूब इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन होईल 99 एक्स क्यूब, बरोबर आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हा पण कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, हा पण कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहील. वाय क्यूबचे डेरिव्हेटिव्ह आणि इकडे एक्स क्यूबचे डेरिव्हेटिव्ह. पहा देअरफॉर हे मायनस 101 ॲज इट इज. वाय क्यूबचे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, वाय क्यूबचे डेरिव्हेटिव्ह 3 पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, बरोबर आहे. परंतु वायचे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx हे विसरायचं नाही. इक्वल टू 99 एक्स क्यूबचे डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, म्हणजे पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल याप्रमाणे. आपल्याला काय पाहिजे, पहा ही पण टर्म आलेली आहे आणि ही पण 99ची टर्म आलेली आहे. पहा इक्वेशन आहे, इथे मल्टिप्लिकेशन आहे पूर्ण, तर हे 3 कॅन्सल होतील आणि हे पण 3 कॅन्सल होतील, बरोबर आहे. दोन्ही साईडला असल्यामुळे कॅन्सल होतील, मल्टिप्लिकेशन आहे, इक्वल टू साईन आहे. देअरफॉर येथे काय राहील, मायनस 101 इंटू वाय स्क्वेअर इंटू dy बाय dx.
इक्वल टू हे 99 हे एक्स स्क्वेअर देअरफोर आपल्याला dy बाय dx ही व्हॅल्यू पाहिजे इक्वल टू हे 99 एक्स स्क्वेअर ॲज इट इज अपॉन एवढी टर्म इकडे डिव्हिजनमध्ये येईल बरोबर आहे म्हणजे 101 इंटू वाय स्क्वेअर येथे मायनस साईन ही टर्म इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे डिव्हिजनमध्ये येईल पहा याप्रमाणे हे साईन आपण येथे लिहू शकतो सेंटरमध्ये किंवा असं लिहिता येईल पहा हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे हेन्स प्रूव्ड अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 3 सोल्युशन पहा सब क्वेश्चन सेकंड प्रमाणेच आहे पहा आपल्याला काय दिलेलं आहे लॉग बेस 5 आहे एक्सचा फोर्थ पॉवर वायचा फोर्थ पॉवर एक्सचा फोर्थ पॉवर प्लस वायचा फोर्थ पॉवर ही व्हॅल्यू इक्वल टू 2 आहे. पहा हा जो लॉग आहे लॉग कॅन्सल केला तर हा जो बेस आहे तो येथे बेस होईल म्हणजे 5चा स्क्वेअर याप्रमाणे देअरफोर हा लॉग कॅन्सल करणार आपण तर हा बेस इकडे येणार आहे म्हणजे एक्सचा फोर्थ पॉवर मायनस वायचा फोर्थ पॉवर अपॉन एक्सचा फोर्थ पॉवर प्लस वायचा फोर्थ पॉवर इक्वल टू हा बेस इकडे बेस होईल आणि हा पॉवर होईल याप्रमाणे. आता आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन ही व्हॅल्यू म्हणजे काय 25 देअरफोर एक्सचा फोर्थ पॉवर मायनस वायचा फोर्थ पॉवर अपॉन 5 स्क्वेअर म्हणजे 25 देअरफोर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 25 ने या दोन्ही टर्म मल्टिप्लाय होतील 25 एक्सचा फोर्थ पॉवर आणि प्लस 25 वायचा फोर्थ पॉवर वायच्या टर्म इकडे आणू आपण एक्सच्या त्या साईडला पास करू इकडे मायनस वायचा फोर्थ पॉवर हे मायनस होतील 25 वायचा फोर्थ पॉवर इक्वल टू 25 एक्स फोर्थ पॉवर हे मायनस होतील एक्सचा फोर्थ पॉवर पहा देअरफोर -1 - 25 म्हणजे -26 टाइम्स होतील वायचा फोर्थ पॉवर इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन होईल 25 - 1 म्हणजे 24 एक्सचा फोर्थ पॉवर. पहा आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे याचे डेरिव्हेटिव्ह -26 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज वायचा फोर्थ पॉवर म्हणजे 4 समोर येतील वायचा पॉवर 1 कमी होईल बरोबर आहे परंतु इंटू dy बाय dx कारण वायची डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx इक्वल टू 24 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज पॉवर समोर येईल पॉवर 1 कमी होईल 4x क्यूब याप्रमाणे. या साईडला 4 आहेत या साईडला 4 आहेत कॅन्सल होतील मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत बरोबर आहे हे कॅन्सल होतील. येथे 26 आहे येथे 24 आहे आपल्याला 12 आणि 13 दाखवायचं आहे म्हणजे पुन्हा आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल. पहा हे dy बाय dx इक्वल टू इकडे 24 आहेत एक्स क्यूब या दोन टर्म डिव्हिजनमध्ये आणू हे -26 आणि वाय क्यूब बरोबर आहे आपला आन्सर आलेला आहे dy बाय dx इक्वल टू 2 ने डिवाइड करू दोन्ही नंबरला 24ला 2 ने डिवाइड केलं तर 12 होतील आणि 26ला 2 ने डिवाइड केलं तर 13 होतील बरोबर आहे दोन्ही नंबरला आपण 2 ने डिवाइड करू म्हणजे 12x क्यूब अपॉन 13 वाय क्यूब बरोबर आहे. साईन मायनस मायनस साईन येथे लिहिला तरी चालेल आपल्याला आन्सर हे मिळालेलं आहे परंतु प्रूफ हे करायचं आहे हे कधी प्रूफ होईल जर आपण 2 ने डिवाइड केलं तर बरोबर आहे त्यामुळे आपण 2 ने डिवाइड केलेलं आहे हेन्स प्रूव्ड अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 4 ही जर कंडिशन असेल तर हे प्रूफ करायचं आपल्याला dy बाय dx इक्वल टू ती व्हॅल्यू यायला पाहिजे. सोल्युशन
आपल्याला दिलेलं हे आहे ते प्रूफ करायचं आहे. ईचा पॉवर एक्स प्लस ई रेस टू वाय इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. सपोज 1 नंबर पहा हे जे दिलेलं आहे याची व्हॅल्यू ही आहे, तर आपल्याला याचं पुढे काम पडणार आहे म्हणून आपण 1 नंबर दिलेला आहे. आता काय करू आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. ई रेस टू एक्स त्याचे डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय त्याचे डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय, परंतु वायचे डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. एक्सची काय येणार आहे 1 येणार आहे म्हणून आपण मल्टिप्लाय नाही केलं, परंतु वायची डी वाय बाय डी एक्स येईल इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह ईचा पॉवर एक्स प्लस वाय, परंतु या पॉवरची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला. त्याने मल्टिप्लाय करणार आपण एक्सची 1 आणि वायची डी वाय बाय डी एक्स. या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटच्या बाहेर येतील. देअरफॉर ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू 1 म्हणजे हीच टर्म मिळणार आपल्याला. आणि हे प्लस साईन ई रेस टू एक्स प्लस वाय याने मल्टिप्लाय करणार डी वाय बाय डी एक्सला. फक्त या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आपण. बरोबर आहे. देअरफॉर आता डी वाय बाय डी एक्सच्या टर्म आपण या साईडला पास करू. हे ई रेस टू एक्स आणि विदाऊट डी वाय बाय डी एक्स टर्म या साईडला पास करू आपण. हे ई रेस टू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स हे प्लसमध्ये आहेत एवढी टर्म इकडे मायनसमध्ये येईल. ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स याप्रमाणे आणि इक्वल टू इकडे ई रेस टू एक्स प्लस वाय आणि ही टर्म इकडे मायनसमध्ये येईल ई रेस टू एक्स. पहा डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एका साईडला आणल्या आणि विदाऊट डी वाय बाय डी एक्स टर्म या साईडला पास केल्या आपण. आता इथे काय करू आपण डी वाय बाय डी एक्स कॉमन काढू. पहा डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला आपण येथे, तर येथे ई रेस टू वाय राहील मायनस ही टर्म राहील ई रेस टू एक्स प्लस वाय. बरोबर आहे. इक्वल टू हे ॲज इट इज सपोज ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स. पण आता काय करणार आपण ही जी व्हॅल्यू आहे येथे आपल्याला सबट्रॅक्शन करता येणार नाही. त्यासाठी आपण काय करू कारण पॉवर वेगवेगळे आहेत. आपण काय करू ही जी व्हॅल्यू आहे ही आणि ही यावरून पुट करू आपण ई रेस टू एक्स प्लस वाय ई रेस टू एक्स प्लस वाय. तर ही व्हॅल्यू पुट करू आपण. ही व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू. बरोबर आहे. फ्रॉम वन वरून आपण याची व्हॅल्यू ही पुट करणार डी वाय बाय डी एक्स हे ई रेस टू वाय ॲज इट इज मायनस ही व्हॅल्यू म्हणजे या दोन टर्म ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स आणि प्लस ई रेस टू वाय. बरोबर आहे. मायनस असल्यामुळे ब्रॅकेट केलेला आहे आपण इक्वल टू येथे ई रेस टू एक्स आणि प्लस ई रेस टू वाय आणि मायनस ई रेस टू एक्स. बरोबर आहे. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स हे ई रेस टू वाय मायनसने मल्टिप्लाय करू मायनस ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू वाय इक्वल टू हे कॅन्सल होतील. मायनसमध्ये आहेत ई रेस टू एक्स आणि हे प्लसमध्ये आहेत कॅन्सल होतील ई रेस टू वाय राहील. येथे पण कॅन्सल होईल. हे प्लसमध्ये आहेत हे मायनसमध्ये आहेत. बरोबर आहे. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इथे काय राहील मायनस ईचा पॉवर एक्स इक्वल टू ईचा पॉवर वाय. येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे एवढी टर्म. बरोबर आहे. डी वाय बाय डी एक्सला इकडे डिव्हिजनमध्ये जाईल न्युमिरेटरमध्ये आहे इकडे डिनोमिनेटरमध्ये येणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हे ई रेस टू वाय ॲज इट इज अपॉन हे मायनस साईन ई रेस टू एक्स. आपलं सोल्युशन हे आलेलं आहे, परंतु हे प्रूफ करायचं आहे आपल्याला ईचा पॉवर वाय मायनस एक्स. दोघांनाही पॉवर बेस सेम आहे तर आपण असं लिहू शकतो दोघांचा एकच बेस घेणार आपण. हे जर वर आणले आपण तर पॉवर मायनस होईल. बरोबर आहे. हे मायनस साईन ॲज इट इज हे मायनस साईन दोघांपैकी एकच बेस घेतला आपण तर वाय मायनस एक्स पॉवर काय होईल पॉवरची सबट्रॅक्शन
वाय मायनस एक्स, बरोबर आहे. देअरफोर डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू मिळेल मायनस ईचा पॉवर वाय मायनस एक्स. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. पहा, थोडी अरेंजमेंट करायची आपल्याला. आपल्याला जे प्रूफ करायला विचारलेलं आहे ते थोडं ॲडजस्ट करायचं आहे. हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 5. पहा, इथे साईन इनवर्स आहे. हा साईन इनवर्स कॅन्सल केला आपण तर इकडे जाईल आणि साईन होईल, बरोबर आहे. म्हणजे एवढी व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, त्यासाठी साईन इनवर्स इकडे पास करू, इकडे साईन होणार आहे. हे आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये पाहिलेलं आहे, यापूर्वीचा क्वेश्चन. सोल्युशन, आपल्याला एवढी व्हॅल्यू पाहिजे. हा ब्रॅकेट पहा, प्रथम दिलेलं लिहून घ्या. प्रथम काय दिलेलं आहे लिहून घ्या. x⁵ मायनस y⁵ अपॉन x⁵ प्लस y⁵ इक्वल टू π/6. पहा, π/6 म्हणजे किती? 30, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार, हा साईन इनवर्स इकडे पास करू, इनवर्सचं साईन होणार आहे. हा ब्रॅकेट इकडे राहील इक्वल टू साईन इनवर्स इकडे साईन होणार आहे, साईन π/6. साईन π/6 म्हणजे साईन 30. साईन 30ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. साईन π/6 म्हणजे काय? साईन 30 म्हणजे साईन ऑफ 30. ही व्हॅल्यू किती असते? हाफ असते, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे? 1/2. 1/2. देअरफोर आता किती सिंपल झालेलं आहे. याची व्हॅल्यू हाफ. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घेणार. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 2ने मल्टिप्लाय करू या दोन्ही टर्म. 2x⁵ मायनस 2y⁵ याप्रमाणे इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन x⁵ आणि प्लस y⁵. पहा, वायच्या टर्म इकडे आणू आपण. मायनस 2y⁵ हे मायनस y⁵. इकडे इकडे वायच्या टर्म, इकडे एक्सच्या टर्म, हे मायनस होतील 2x⁵ याप्रमाणे. हो, मायनस 2 टाइम्स मायनस 1 टाइम्स दोघांची ॲडिशन मायनस 3 टाइम्स 3y⁵. मायनस 2 प्लस 1 म्हणजे मायनस 1 म्हणजे मायनस x⁵. ही सबट्रॅक्शन होईल, ही ॲडिशन होईल. साईन मायनस येणार आहे, हे पण साईन, ही सबट्रॅक्शन असल्यामुळे साईन मायनस येईल, बरोबर आहे. याप्रमाणे आता आपण काय करू? डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा, दोन्ही साईडला आता आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. देअरफोर -3 कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, असंच राहील. y⁵ त्याची डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने, इथे y आहे सॉरी, पॉवर 1ने कमी होईल. 5चा पॉवर आता 4 होईल, बरोबर आहे. परंतु yचे डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे येथे dy/dx. आधी पॉवरची घेतली, नंतर या फंक्शनची, बरोबर आहे. इक्वल टू हे मायनस साईन ॲज इट इज x⁵ म्हणजे 5x आणि पॉवर 4 याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह आपली घेतलेली आहे. पहा, इक्वेशन आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये टर्म आहेत सर्व, म्हणजे हे 5 कॅन्सल होतील, हे पण 5 कॅन्सल होतील, बरोबर आहे. येथे काय राहील? -3y⁴ इंटू dy/dx इक्वल टू इकडे राहील -x⁴. आपल्याला काय पाहिजे? dy/dx. dy/dx. पहा, दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, हे कॅन्सल होतील, मायनस आणि मायनस, ते साईन पण कॅन्सल होतील. dy/dx इक्वल टू इकडे राहील एक्सचा 4th पॉवर आणि हे डिव्हिजनमध्ये येतील 3y आणि पॉवर 4. हेच प्रूफ करायचं आहे आपल्याला. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. येथे फक्त साईन इनवर्स इकडे पास करायचा आहे. साईन π/6 होईल आणि π/6ची व्हॅल्यू पुट करायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
सब क्वेश्चन 6 सोल्युशन हे दिलेलं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. दिलेलं काय आहे, एक्सचा पॉवर वाय इक्वल टू ईचा पॉवर एक्स मायनस वाय हे आपल्याला दिलेलं आहे. येथे काय करू आपण, दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू. पहा दोन्ही साईडला आपण लॉग अप्लाय करू, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. देअरफॉर लॉग ऑफ एक्सचा पॉवर वाय इक्वल टू लॉग ऑफ ईचा पॉवर एक्स मायनस वाय. पॉवर समोर येणार आहे वाय इंटू लॉग एक्स इक्वल टू हा पण पॉवर समोर येईल इंटू लॉग ई. पहा ही व्हॅल्यू किती असते, 1 असते, बरोबर आहे. देअरफॉर लॉग ईची व्हॅल्यू 1 लॉग एक्स इक्वल टू इकडे काय राहील एक्स मायनस वाय, कारण ही व्हॅल्यू 1 आहे. सिन्स लॉग ई इक्वल टू 1 इंटू हा ब्रॅकेट म्हणजे त्याची व्हॅल्यू तीच राहील, बरोबर आहे. पहा इथे थोडं हे लक्षात ठेवा, हा जो वाय आहे इकडे पास करू आपण, हा मायनसमध्ये वाय आहे, इकडे आल्यावर प्लस वाय होईल, बरोबर आहे. वाय प्लस वाय इंटू लॉग एक्स, इकडे फक्त एक्स राहील, हा वाय इकडे प्लसमध्ये जाईल याप्रमाणे. आता आपण काय करू, दोघांमध्ये वाय कॉमन काढू. येथे आपण वाय कॉमन काढू. आपण जर वाय कॉमन काढला, इथे आपण वाय जर कॉमन काढला तर येथे 1 प्लस लॉग एक्स होईल. कशामुळे केलं आपण असं, ही टर्म येण्यासाठी 1 प्लस लॉग एक्स, कारण वाय कॉमन काढल्यामुळे 1 प्लस लॉग एक्स येत आहे इक्वल टू एक्स, बरोबर आहे. आता आपण काय करू, या साईडला फक्त वाय राहू देऊ आणि नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. फक्त वाय या साईडला ठेवला आपण तर इकडे एक्स अपॉन ही टर्म इकडे डिव्हिजनमध्ये येईल, कारण इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 1 प्लस लॉग एक्स याप्रमाणे, बरोबर आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर वायचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू या साईडला डेरिव्हेटिव्ह. पहा येथे यू अपॉन व्ही हा रूल अप्लाय करायचा आहे, कोशंट रूल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी, कारण डिव्हिजन आहे. तो रूल कसा आहे, 1 प्लस लॉग एक्स व्ही इंटू यूची डेरिव्हेटिव्ह, यू म्हणजे येथे एक्स आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 1 येईल, बरोबर आहे, इंटू 1 आणि येथे मायनस करतो आपण, मायनस यू म्हणजे येथे 1 इंटू डेरिव्हेटिव्ह याची डेरिव्हेटिव्ह 1ची डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि लॉग एक्सची 1 अपॉन एक्स येईल, बरोबर आहे. येथे फक्त यू ॲज इट इज म्हणजे येथे एक्स राहील याप्रमाणे, अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग एक्स त्याचाही स्क्वेअर. आपला डिनोमिनेटर आलेला आहे, प्रूफ झालेला आहे, बरोबर आहे. आता फक्त न्यूमिनेटरमध्ये लॉग एक्स आला पाहिजे इक्वल टू हे 1 प्लस लॉग एक्स, हे इंटू 1 लिहिण्याची गरज नाही, 1 प्लस लॉग एक्स मायनस हे कॅन्सल होतील 1, बरोबर आहे, मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल अपॉन 1 प्लस लॉग एक्स याचाही स्क्वेअर इक्वल टू येथे फक्त लॉग एक्स राहील अपॉन 1 प्लस लॉग एक्स त्याचाही स्क्वेअर. ही व्हॅल्यू आहे डी वाय बाय डी एक्स. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. येथे कोशंट रूल अप्लाय केला आपण, यू अपॉन व्ही डिव्हिजन असल्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 7 सोल्युशन y इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये कॉस एक्स आहे, पुन्हा प्लस स्क्वेअर रूटमध्ये कॉस एक्स, पुन्हा यामध्ये प्लस करायचं आहे स्क्वेअर रूटमध्ये कॉस एक्स. ही प्रोसेस आपल्याला इन्फिनिटीपर्यंत करायची आहे, कधी स्टॉप होणार नाही आहे, असं इन्फिनिटीपर्यंत आपल्याला प्लस प्लस करायचं आहे. तर त्याची डेरिव्हेटिव्ह तेवढी येत आहे म्हणून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण काय करू, स्क्वेअरिंग करू बोथ साईड. आधी आपण स्क्वेअरिंग करू. इथे लिहिणार स्क्वेअरिंग, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करू, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. देअरफॉर हे काय होईल, वाय स्क्वेअर होईल इक्वल टू स्क्वेअरिंग केल्यामुळे काय होईल,
फक्त हे जे स्क्वेअर रूट आहे पहिलं ते कॅन्सल होईल, बरोबर आहे. एकच स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. हे कॅन्सल झालं तर येथे कॉस एक्स राहील, तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल, बरोबर आहे. परंतु पुढच्या सर्व टर्म स्क्वेअर रूटमध्ये राहतील. म्हणजे कॉस एक्स प्लस रूटमध्ये कॉस एक्स पुन्हा प्लस रूटमध्ये कॉस एक्स, ही प्रोसेस कंटिन्यू चालूच राहणार आहे, बरोबर आहे. पहा, एकदा स्क्वेअरिंग केल्यामुळे हा कॉस एक्स आता स्क्वेअर रूटच्या बाहेर आलेला आहे, परंतु फक्त एकच स्क्वेअर रूट साईन कॅन्सल झालेला आहे, बाकी हे कंटिन्यू आहे. पहा, ही व्हॅल्यू कशाची आहे? ही व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू आहे वाय, बरोबर आहे. येथे एक टर्म बाहेर घेतली आपण, येथे 2 आहेत, येथे आपण 3 लिहू शकतो, 4 लिहू शकतो किंवा 2 पण लिहू शकतो, असं डॅश डॅश करून इन्फिनिटीपर्यंत, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? वाय लिहिता येईल. सपोज 1 नंबर आहे दिलेला प्रॉब्लेम, 1 नंबर, बरोबर आहे. फ्रॉम 1 देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू हे कॉस एक्स, पहा एवढी व्हॅल्यू म्हणजेच वाय आहे, बरोबर आहे. प्लस त्या व्हॅल्यूऐवजी आपण वाय लिहिणार, येथे लिहू फ्रॉम 1. पहा आता किती सिम्पल झालेलं आहे. याची डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर 2y, वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx इक्वल टू कॉस एक्सची मायनस साईन एक्स आणि प्लस वायची dy बाय dx. देअरफॉर हा dy बाय dx इकडे आणू, 2y इंटू dy बाय dx प्लसमध्ये आहे मायनसमध्ये येईल या साईडला dy बाय dx इक्वल टू इकडे मायनस साईन एक्स. पहा इथे आपण dy बाय dx कॉमन काढू. देअरफॉर dy बाय dx कॉमन काढल्यामुळे येथे 2y राहील आणि इथे -1 होईल. 2y - 1 इक्वल टू मायनस साईन एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हे मायनस साईन एक्स अपॉन ही टर्म इकडे डिव्हिजनमध्ये येईल, बरोबर आहे. 2y - 1. पहा हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. पहा येथे साईनचा फरक आहे, येथे साईन एक्स आहे, 2y - 1, येथे 1 - 2y आहे. म्हणजे आपण येथे काय करू, मायनस साईन कॉमन काढू, म्हणजे हे मायनस साईन कॅन्सल होईल, येथे प्लस साईन येईल, बरोबर आहे. थोडी अरेंजमेंट करू आपण आन्सरप्रमाणे. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, पहा हे मायनस साईन एक्स ॲज इट इज, येथे मायनस साईन कॉमन काढू आपण. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे काय होईल, -1चा +1 होईल, बरोबर आहे. आणि हे मायनस होईल 2y, असंही लिहू शकतो आपण. फक्त मागे पुढे लिहिलेलं आहे आपण, कारण आन्सरला मॅच होण्यासाठी. हे -1 होईल, मायनसने जर हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला तर -1 होईल, बरोबर आहे. आणि मायनस मायनस प्लस 2y याप्रमाणे. आता हा मायनस कॅन्सल होईल, हा पण मायनस कॅन्सल होईल. देअरफॉर dy बाय dx 1 - 2y, हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. रिक्वायर्ड आन्सर आपल्याला मिळालेला आहे, हेन्स प्रूव्ड. पहा जे आन्सर पाहिजे आपल्याला ते आन्सर येण्यासाठी आपण थोडी अरेंजमेंट करून आन्सर आणलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 8, क्वेश्चन नंबर 7 प्रमाणेच आहे. दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या. y इक्वल टू, पहा स्क्वेअर रूटमध्ये लॉग एक्स आहे, यामध्ये प्लस करायचं आहे स्क्वेअर रूटमध्ये लॉग एक्स, यामध्ये प्लस करायचं आहे स्क्वेअर रूटमध्ये लॉग एक्स. ही प्रोसेस आपल्याला इन्फिनिटीपर्यंत करायची आहे. तर याची dy बाय dxची व्हॅल्यू ती दाखवायची आपल्याला. आपण काय करू, स्क्वेअरिंग करू बोथ साईड्स. मागच्या प्रॉब्लेममध्ये आधी आपण स्क्वेअरिंग केली होती, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. त्याप्रमाणे येथे पण आधी आपण स्क्वेअरिंग करू, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. देअरफॉर हे वाय स्क्वेअर होईल इक्वल टू, स्क्वेअरिंग केल्यामुळे फक्त हे जे पहिलं स्क्वेअर रूट साईन आहे ते कॅन्सल होईल, बरोबर आहे. लॉग एक्स, फक्त पहिलं स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, हे लॉग एक्स आणि प्लस पुन्हा त्याच टाईपची आपल्याला टर्म मिळणार आहे. म्हणजे लॉग एक्स
यामध्ये पुन्हा प्लस करणार आपण लॉग एक्स. पहा इन्फिनिटीमधून आपण एक लॉग एक्स जरी बाजूला केला तरी ते आन्सर इन्फिनिटीच असणार आहे. बरोबर आहे. लॉग एक्स प्लस यामध्ये पुन्हा लॉग एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. सपोज वन नंबर. देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू हे लॉग एक्स स्क्वेअर रूटच्या बाहेर आहेत परंतु एवढी व्हॅल्यू म्हणजे काय वाय. बरोबर आहे. इक्वल टू वाय एवढी व्हॅल्यू म्हणजे वाय फ्रॉम 1. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर 2y परंतु dy बाय dx इक्वल टू लॉग एक्सची 1/x आणि yची dy बाय dx. आता dy बाय dxच्या टर्म एका साईडला पास करू. देअरफॉर हे 2 टाइम्स dy बाय dx मायनस dy बाय dx हे या साईडला मायनस होतील, या साईडला राहील 1/x. आता dy बाय dx कॉमन काढू आपण. देअरफॉर dy बाय dx कारण 2 dy बाय dx नको आपल्याला, एकच पाहिजे म्हणून आपण कॉमन काढलेला आहे. कॉमन काढला तर इथे 2y मायनस 1 होईल. बरोबर आहे. 2y मायनस 1 पहा 2y मायनस 1 टर्म आलेली आहे इक्वल टू 1/x. देअरफॉर आपल्याला dy बाय dx ही व्हॅल्यू पाहिजे इक्वल टू हे 1/x. पहा इकडे हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत न्यूमरेटरमध्ये. बरोबर आहे. इकडे येतील डिनोमिनेटरमध्ये म्हणजे 2y मायनस 1 हा ब्रॅकेट इकडे डिव्हिजनमध्ये येणार आहे. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 9. पहा येथे आपल्याला स्क्वेअरिंग करून चालणार नाही. y इक्वल टू एक्स त्याचा पॉवर एक्स त्याचा पॉवर एक्स त्याचा पॉवर एक्स असं इन्फिनिटीपर्यंत आहे. येथे स्क्वेअरिंग करून नाही चालणार. क्वेश्चन नंबर 7 आणि 8मध्ये आपण स्क्वेअरिंग केलेली आहे आणि वायची एक व्हॅल्यू सेपरेट दाखवलेली आहे. बरोबर आहे. परंतु येथे आपल्याला लॉग घ्यावा लागेल. सोल्युशन y इक्वल टू हे आपल्याला दिलेलं आहे एक्स त्याचा पॉवर एक्स त्याचा पॉवर एक्स असं इन्फिनिटीपर्यंत. बरोबर आहे. टेकिंग लॉग पहा दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू. देअरफॉर लॉग वाय इक्वल टू येथे लॉग अप्लाय केला आपण. पहा दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू आपण. म्हणजे लॉगच्या प्रॉपर्टीनुसार हा जो पॉवर आहे एवढा पॉवर आपण समोर घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे लॉग वाय इक्वल टू हा पॉवर समोर घेणार आपण एक्स एक्स त्याचा पॉवर एक्स असं इन्फिनिटीपर्यंत. पहा इथे 2x आहेत. आपण 3 घेतलेले आहेत. 3 घेता येतील 2 घेता येतील 4 घेता येतील कारण प्रोसेस इन्फिनिटीपर्यंत आहे. बरोबर आहे. आणि इंटू लॉग एक्स m इंटू n असेल तर आपण असं लिहू शकतो ना. तर हा पॉवर काय होईल n समोर येईल आणि इंटू लॉग m याप्रमाणे. म्हणजे पॉवर आपण समोर घेतलेला आहे इंटू हे लॉग एक्स याप्रमाणे. तर ही व्हॅल्यू म्हणजे काय आहे दिलेला प्रॉब्लेम म्हणजे वायची व्हॅल्यू आहे. एवढी व्हॅल्यू वायची आहे. बरोबर आहे. सपोज 1 नंबर. देअरफॉर लॉग वाय इक्वल टू ही व्हॅल्यू म्हणजे वाय आणि हा लॉग एक्स येथे लिहिणार आपण फ्रॉम 1. पहा आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर लॉग वायची डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy बाय dx इक्वल टू पहा इथे y इंटू लॉग एक्स आहे. येथे u ही रूल अप्लाय करू आपण प्रोडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंडची डेरिव्हेटिव्ह आणि प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज फर्स्टची डेरिव्हेटिव्ह वायची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx याप्रमाणे. आता dy बाय dxच्या टर्म या साईडला पास करू आपण. देअरफॉर dy बाय dx ही टर्म प्लसमध्ये आहे इकडे मायनसमध्ये येईल मायनस लॉग एक्स इंटू dy बाय dx लॉग एक्स इंटू dy बाय dx या साईडला y/x
इक्वल टू 2 आहेत, आपल्याला एकच पाहिजे म्हणून कॉमन काढू आपण. 1/y मायनस हे लॉग एक्स होईल इक्वल टू y/x. येथे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, देअरफॉर dy/dx. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर 1 मायनस y लॉग y इंटू लॉग एक्स आणि अपॉन y बरोबर आहे इक्वल टू y/x. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, y स्क्वेअर आला पाहिजे येणार आहे. देअरफॉर dy/dx इक्वल टू, हा ब्रॅकेट या साईडला पास करू, इकडे y/x आहे तर y वर जाईल आणि ही टर्म खाली येईल y लॉग x बरोबर आहे. देअरफॉर dy/dx इक्वल टू y इंटू y स्क्वेअर होईल न्यूमरेटरमध्ये आणि डिनोमिनेटरमध्ये x इंटू 2 टर्म असल्यामुळे ब्रॅकेट करू 1 मायनस लॉग x y लॉग x. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. y स्क्वेअर आलेला आहे, x पण आलेला आहे, 1 मायनस लॉग y पाहिजे. येथे आपण 1 मायनस y लॉग x आलेला आहे. तर आपल्याला व्हॅल्यू पुट करता येईल का, कारण आपण सोल्युशन तर बरोबर केलेलं आहे. 1 मायनस y लॉग x, y लॉग x येथे आहे बरोबर आहे, y लॉग x येथे आहे. y लॉग xला आपण पुट काय करू शकतो, लॉग y लॉग x म्हणजे काय, लॉग y लॉग x म्हणजे आपण लॉग y पुट करू. देअरफॉर dy/dx इक्वल टू y स्क्वेअर अपॉन x इंटू 1 मायनस y लॉग x म्हणजेच काय, लॉग y. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. सपोज हे 2 नंबर आता आणि इथे फ्रॉम 2 करू शकता, फ्रॉम 2. नेक्स्ट क्वेश्चन, या एक्सरसाइजमधील लास्ट क्वेश्चन सोल्युशन 10th सब क्वेश्चन. आपल्याला दिलेला आहे ईचा पॉवर y इक्वल टू वायचा पॉवर x. दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू आपण, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. देअरफॉर लॉग ई त्याचा पॉवर y इक्वल टू, दोन्ही साईडला लॉग अप्लाय केला. आता पॉवर समोर घेऊ आपण, y इंटू लॉग ई इक्वल टू, हा पॉवर समोर येईल इंटू लॉग y. पहा लॉग ईची व्हॅल्यू 1 असते बरोबर आहे, म्हणजे y इंटू 1 होईल म्हणजे y इक्वल टू x इंटू लॉग y. पहा सिन्स लॉग ई इक्वल टू 1, लॉग ईची व्हॅल्यू 1. आता काय करू आपण, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इक्वल टू x इंटू लॉग y. येथे u ही रूल, प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह dy/dx, सॉरी फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह लॉग yची 1/y इंटू dy/dx आणि प्लस सेकंड टर्म ॲज इट इज लॉग y फर्स्टची डेरिव्हेटिव्ह. आता काय करू आपण, dy/dxच्या टर्म एका साईडला पास करू. देअरफॉर dy/dx मायनसमध्ये येईल एवढी टर्म म्हणजे x अपॉन y इंटू dy/dx बरोबर आहे. ही टर्म काय होईल, x अपॉन y इंटू dy/dx. इकडे प्लसमध्ये आहे, इकडे मायनसमध्ये येईल, इकडे राहील लॉग y, इकडे फक्त लॉग y राहणार आहे. पहा इथे 2 dy/dx आहेत, आपल्याला एकच पाहिजे, त्यासाठी कॉमन काढू आपण. dy/dx कॉमन काढला आपण येथे, तर इथे 1 मायनस x अपॉन y राहील बरोबर आहे इक्वल टू लॉग y. पहा y ची व्हॅल्यू ही आहे x लॉग y बरोबर आहे, y ची व्हॅल्यू x लॉग y आहे. येथे पुट करू आपण dy/dx 1 मायनस x आणि y ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण, x लॉग y, x लॉग y
सपोज हे 1 नंबर फ्रॉम 1 इक्वल टू लॉग वाय. इथे रिझन पण लिहा फ्रॉम 1. हा जो वाय आहे त्याची व्हॅल्यू आपण याप्रमाणे पुट केलेली आहे एक्स लॉग वाय. आता हा एक्स कॅन्सल होईल आणि हा एक्स कॅन्सल होईल, बरोबर आहे. देअरफॉर dy बाय dx ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 1 अपॉन लॉग वाय इक्वल टू लॉग वाय होईल. येथे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. देअरफॉर dy बाय dx हे लॉग वाय मायनस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन लॉग वाय मायनस 1 अपॉन लॉग वाय इक्वल टू लॉग वाय एक्स इक्वल टू हा ब्रॅकेट इकडे पास करू. हे लॉग वाय ॲज इट इज इंटू हे लॉग वाय वर जातील आणि हे खाली येतील लॉग वाय मायनस 1 लॉग वाय मायनस 1, बरोबर आहे. याचा रेसिप्रोकल होईल इकडे आल्यानंतर. लॉग वाय इंटू लॉग वाय म्हणजे लॉग वायचा स्क्वेअर होईल आणि लॉग वाय मायनस 1. देअरफॉर आन्सर काय मिळेल? लॉग वाय त्याचाही स्क्वेअर अपॉन लॉग वाय मायनस 1. सॉरी, येथे लॉग वाय आहे, लॉग वाय मायनस 1. इथे लिहा लॉग वाय मायनस 1. याप्रमाणे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे एक्सरसाइज 1.3 पूर्ण झालेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.